गुरुपिता गुरु आमुची कुळदेवता थोर पडता साकडी गुरु रक्षी मागे पुढे काया वाचा आणि मन गुरुचरणीच अर्पण थोर पडता साकडी गुरु रक्षी मागे पुढे एका जनार्दनी शरण गुरु एक जनार्दन थोर किंवा घोर पडता साकडी गुरु रक्षी मागे पुढे पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा कायमा जीवाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो लागलो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा स्वामी तुझया देवा यावरी न करावा तुमच्या लागलो देव चरणा भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो। कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेली अभंग रचना श्री संत एकनाथ महाराज यांची असून अनेक अंगाने या अभंगाचं मुखदर्शन करता येतं, पण मला असं वाटतं समग्र जगामध्ये आपल्या निश्चिंततेने अलौकिक ठरलेल्या नाथ महाराजांनी त्या निश्चिंततेचं कारण नोंदविण्यासाठी ही रचना मांडली असावी। विठ्ठला अभंग श्री नाथरायांचा आहे। त्या पदांची अर्थपूजा करण्याआधी एवढी सगळी पद ज्या निमित्ताने इथे एकवटली आहेत त्या मधुर कारणाचा उलगडा करणं मला सुखद आहे। आपल्या ह्या भुलेश्वराच्या प्रांगणामध्ये हा गुरुपूजनाचा दिव्य असा सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे। या सोहळ्याचं केंद्रस्थान परमश्रद्धेय प्रेममूर्ती गुरुवर्य हरिभक्तिपरायण श्री उल्हासबाबा सूर्यवंशी अध्यापक जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी श्री महाराजांच्या पूजनाच्या निमित्ताने अवतरण दिनाचं अभिष्ट चिंतन करता यावं म्हणून हा सोहळा आहे। अवतरण दिनाच्या
निमित्ताने संपन्न होणाऱ्या सोहळ्याला अभिष्ट चिंतन असं म्हणतात. अलीकडे अभिष्टन चिंतनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. विठ्ठला ते अभिष्ट पदासाठी थोडा अनिष्ट आहे, परंतु एकाने काही केलं की विवेक शून्य होऊन री ओढण्याची पद्धत आहे. महाराजांचा अवतरण दिन आपल्याला इथं संपन्न करता येतो आणि त्याला संलग्न वेगवेगळ्या प्रांतातून स्वतः समाजाची सेवा करून अन्यांना तसं करण्यासाठी प्रवृत्त करणारी काही प्रेरणादायी आदरणीय व्यक्तिमत्व या ठिकाणी सादर निमंत्रित आहेत. यासोबत त्यांचंही पूजन या परिवाराने या स्थानात आयोजित केलं आहे. मग चिंचवडे भाऊ असतील, आमचे माऊली असतील, त्यांचे सोबती सगळे सहकारी, या सर्वांच्या वतीनं या अत्यंत गोड अशा उपक्रमाचं निमंत्रण आमचे आदरणीय भागवत महाराज साळुंखे यांनी सुपूर्त केलं आहे. येण्यात मला अत्यंत आनंद यासाठी आहे की पूज्य श्री महाराजांचं दर्शन आणि त्यांच्यासमोर हा कीर्तन सेवेचा योग. आमच्या गुरुदेवांनी जाता जाता ज्या काही ऑर्डर्स केलेल्या आहेत त्यात एक सगळ्यात टॉप ऑर्डर अशी आहे की तुम्ही होतील तेवढी कीर्तनं साधू पुरुषांसमोर करावी. विठ्ठला त्यामुळं हे तुमचं निमंत्रण तुमच्यापेक्षा माझ्याच सोयीचं झालं आणि सत्पुरुषाच्या दर्शनाचा हा योग या ठिकाणी मला प्राप्त झाला. सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्ही पुरुषार्थी वाटता, संयोजक. कारण महाराजांकडून ह्या उपक्रमाची परवानगी मिळवणं हे मोठं शिवधनुष्य तुम्ही उचलले. मला तर वाटतं निदान 5-7 वेळा तरी नकार आल्यानंतर हे तुम्ही बळजबरी केलंय. पण हे जबरी बळानं नसेल झालं, हे प्रेम बळानंच झालं असेल. विठ्ठला मला असं वाटतं आपल्या श्रीगुरूंचं सगळं ऐकावं, पण आपण त्यांचं पूजन करायला घेतल्यावर ते जे नाही म्हणतात तेवढं ऐकू नये. विठ्ठला त्यामुळं हा दिव्य असा सोहळा या स्थानात आयोजित केला आहे. खरं तर तुम्ही संयोजकांनी हा आयोजित केला आहे मी असंही म्हणेन, किंवा ज्यांचं स्थान आहे हे त्यांचंच आयोजन असावं. कारण हा भोलेश्वराच्या प्रांगणातला सोहळा आहे. मला असं वाटतं कोणाचं मूल्य काय, कोणाचं महत्त्व काय हे त्या प्रांतातल्या लोकांनाच कळतं. एका सद्गुरूचं पूजन व्हायला पाहिजे हे जो सगळ्या सिद्धांचा गुरु आहे त्याच्या मनात आलं असावं. विठ्ठला आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयांचा मुख्य शिष्य. किंबहुना या परंपरेचा विचार करताना या परंपरेचा उद्गम जिथून आहे, नादी गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा संसारा झाला जो अमुती. त्यामुळं गंगेचं पूजन गंगोत्रीला चालू आहे. विठ्ठला आणि या सगळ्या गोष्टी मला त्यात सहभागी होता येतंय यात फार आनंददायी आहे. कारण आमच्या भाऊरायांच्या परंपरेमध्ये गुरुपूजन सर्वोच्च मानलं जातं. आजही नाथ मंदिराचं भजन हे देवनामाने सुरू होत नाही, गुरुनामाने सुरू होतं. श्री नारायण जय नारायण, सद्गुरु नारायण नारायण. तुमच्या आळसुंद्याच्या जवळ महाराजांची भूमी आहे श्रीगोंदे. आमच्या भाऊरायांचे ते सद्गुरू होते. नारायण महाराजांचा अधिकार फार मोठा, म्हणजे त्यांनी सगळे शिष्य जगासाठी गुरु म्हणून भेट केले. जीवन विद्या मिशनच्या निमित्ताने ज्यांनी खूप मोठा प्रसाराचं काम हाती घेतलं
ते वामनराव पै नारायण महाराजांचे शिष्य आहेत. विठ्ठला. मुळात भारताचं अध्यात्मच गुरुमुखी आहे. अध्यात्म देवमुखी असतं ना जनरली, परंतु भारताच्या कोणत्याही प्रांतातल्या संतांच्या भूमिका आपण जाणा. गुरु गोविंद दोनों खडी का केला गे उपाव, बलिहारी उस गुरु की जिनोनी गोविंद दियो बताय. आम्ही गुरु या तत्वाला ईश्वराच्याही आधी स्थापित करतो, ईश्वराच्या आधी स्थापित करतो, कारण त्या गुरुतत्वाची शक्ती निराळी आहे. अहो, एखाद्याच्या गावाला जर जायचं असेल तर पत्त्यात त्याचं नाव विचारत विचारत जायचं असतं. मग आळंदीहून पंढरपूरला निघालेला वारकरी विठोबा विठोबा म्हणत नाही, ज्ञानबा तुकाराम म्हणतो. विठ्ठला. श्रीगुरु आणि जगद्गुरु या दोन नामांचा जप करतच आपण तिथपर्यंत जात असतो. हे गुरुतत्वाचं केलेलं पूजन आहे आणि भारतीयांना ती सवय आहे आणि ती तशी असणं रास्त आहे, इष्ट आहे. ॲक्च्युअली भारतीयांच्या सगळ्या जुन्या सवयी इष्टच आहेत, परंतु वेस्ट बळकट झाल्यामुळं सगळं इष्ट असून इष्टला ते इष्ट का वाटत नाही हा प्रश्न आहे. विठ्ठला. खरं तर पश्चिम आणि पूर्व जगाचे विभाग केले तर पूर्व अपूर्वच आहे. त्यामुळे इथं जे केलं जातं ते अद्भुत आहे. भारतीयांनी गुरुपूजा गुरुपूजन हे नेहमी अग्रभागी ठेवलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, जे ज्याचं स्पेशल आहे ते त्यांनी मिरवलंच पाहिजे. गुरु हे भारताचं स्पेशल आहे, ते त्यांनी मिरवलंच पाहिजे. तुम्ही उद्या जर लोणावळ्याला गेले आणि तिथल्या लोकांना जर सांगायला लागले चिकी खायची असेल तर चिंचवडला या, ऐकतील का ते लोक? ते म्हणतात चिक्की आम्हाला सांगता ही चुकी आहे. विठ्ठला. लोणावळ्याचा माणूस तुमचं चिकीचं तत्वज्ञान ऐकूनच घेणार नाही, अजिबात नाही. आणि चिकीचं महत्व सांगायला मगनलाल पुरेस आहे, जगनलालला कशाला काम लावता? विठ्ठला. ते तुम्हाला चिकीची येवन माहिती देतील. तुम्ही महाबळेश्वरच्या माणसाला जर म्हणाल आमच्याकडची स्ट्रॉबेरी छान असते, ऐकून घेतील? शक्यच नाही. तुम्ही जर मला सांगायला लागले आमच्याकडे ट्रॅफिक जास्त असते, मी ऐकीन? विठ्ठला. मुंबईत स्वाभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट काहीच नाही तुमच्याकडे ट्रॅफिक, आमच्याकडे येऊन तर पहा, सगळे रस्ते गेले खड्ड्यात. विठ्ठला. त्यामुळं भारतातली माणसं मिरवण्यासारखी गोष्ट त्यांच्याकडे कोणती असेल तर ती गुरु आहे. आणि भारतीयांनी हे मिरवलं पाहिजे, हे जगानं गिरवलेलं आहे. मी 12वीला असताना आम्हाला तिवारी नावाचे प्राध्यापक होते. त्यांनी एक उतारा पाठ करून दिला होता. उतारा म्हणजे एक पॅसेज, 7-12कडे जाऊ नका. आमच्याकडे एकाने हॉटेलच काढले, हॉटेल 7-12. मला काय विचारलं याचा अर्थ काय? म्हटलं संध्याकाळी 7 ते रात्री 12. विठ्ठला. किंवा इथं येत राहाल तर हा तुमच्या आयुष्यात शिल्लक राहणार नाही. विठ्ठला. जाऊ दे, आणखी पान उतारा नको. विठ्ठला. विठ्ठला. त्यांनी ते पॅसेज मला पाठ करायला दिलं. इतका गोड विचार त्यात मांडला गेला. सिकंदर जग जिंकायला बाहेर पडला होता. तो त्याच्या गुरुचं दर्शन घ्यायला गेला. जगत जेत्याचं पहिलं कर्म, तुम्हाला जग जिंकायचं आहे ना, तुम्ही गुरुवंदन केलं पाहिजे. ते नमन तुम्हाला ती क्षमता देईल. जग जिंकणाऱ्यांकडे गुरु असतो, गुरूर नाही. विठ्ठला. मला वाटतं गुरूर जिंकल्यावरच गुरुचं मन जिंकता येतं. त्याने वंदन केलं आणि आपल्या गुरुला सांगितलं. त्याचं थोडंसं हिंदी अवधी भाषेतलं ते वर्णन आहे. ते लिहिणारा कवी त्या प्रांतातला होता. तो म्हणतो, सिकंदर ने कहा सुकरात से क्या तुझको मैं लाऊंगा,
विजय डंका बजाकर जब हिंद से लौट आऊंगा. त्याचं उत्तर त्या सॉक्रेटिसने असं दिलं, कहा सुकरात ए राजन अगर से तुम वहां जाना, हमारे वास्ते भारत से एक ज्ञानी गुरु लाना. विठ्ठला. कुणी काय सप्लाय करायचं असं ठरवलं ना, तर मला असं वाटतं भारताने जगाला गुरु दिलेत, जगाला गुरु दिलेत. मग तो प्रांत कोणताही असो. बळावणाऱ्या भोगवादाला थांबवून वेदांत मताचा भाव लोकांपर्यंत पोहोचवायचा होता, तेव्हा स्वामी विवेकानंद गेले तिथपर्यंत. लोकांच्या आरोग्याच्या समस्या उभ्या राहिल्या, तेव्हा एक बाबा स्टेजवर असा उतरला, त्या बाबांची बाप काय सांगू मी तुम्हाला. रामदेव बाबा योगगुरू दिलेत ना. आखाती राष्ट्रांनी सुद्धा ओंकार सुरू केला. विठ्ठला. फक्त आपल्याकडेच पाकिस्तान जिंकल्यावर फटाके का वाजतात हा प्रश्न आहे. विठ्ठला. मला वाटतं रामदेव बाबांचं काम जर स्वीकारलं नाही तर बुलडोजर बाबा येतात. विठ्ठला. हा क्रियायोग आहे आणि तो मग हठयोग आहे. मला म्हणायचं काय, त्यावेळेला आम्ही तिथं त्या जगासाठी तो विचार पोहोचवला. त्यामुळे गुरु हा भारताचा परिचय आहे. वेळोवेळा वारंवार या जगाला मार्गदर्शन दिग्दर्शन प्रबोधन करण्याचं काम गुरुतत्वाने भारतातूनच केलंय. त्यामुळे आमच्याकरता मिरविण्याची, आमच्याकरता पूजनाची जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती गुरु हे तत्व आहे. श्री महाराजांच्या अवतरण दिनाचा त्या कालखंडाचा योग आपण साधलाय. खरं तर महाराजांच्याबद्दल मी तरी काय बोलावं. एखाद्याचं नाव असतं आणि त्या नावाच्या पुढे काहीतरी विशेषण असतं आणि ते त्या विशेषाशी संलग्न आणि यथार्थ असलंच पाहिजे असा नियम जर काटेकोर पाळायचा असेल तर महाराजांच्या नावापुढे काय लिहावं ही मेहनत आपल्यासाठी ज्ञानोबाऱ्यांनी ठेवलीच नाही. ते माऊलीने आधीच करून ठेवले. मग निस्सीम भाव उल्हासे. मी जरा सोपं बोलू तुम्हाला. आज आळंदीत गेल्यानंतर ज्ञानोबारायांचा चेहरा कसा असेल हा जर व्यक्तीत पाहायचा असेल तर जोग महाराजांनी आपली केलेली व्यवस्था आहे. विठ्ठला. ज्ञानोबारायाच्या नेत्रातलं कारुण्य माऊलींनी महाराजांकडे सोपवलंय आणि त्यामुळे संस्थेच्या कार्यकलापामध्ये संस्थेच्या कार्यातला उल्हास हा महाराजांच्या रूपाने कार्यरत झालेला आपल्याला पाहायला मिळतो. विठ्ठला. आणि तसंही सध्या संप्रदाय आणि कीर्तन प्रणालीवर उकारांचंच राज्य आहे. विठ्ठला. सगळ्यांना आत्मीयतेने जवळ घ्यावं, त्याला आपलं म्हणावं, त्याच्यातल्या चुकीच्या गोष्टी दूर कराव्या, सगळ्यांचे अपराध पोटात घालावेत आणि सगळ्यांना प्रेम द्यावं. देण्याच्या बाबतीत महाराज अत्यंत उदार आहेत. प्रेम आणि चोप सारखाच. विठ्ठला. आणि जरा सोपं बोलू का. एखाद्या व्यक्तीचा जेव्हा एखादी व्यक्ती चोप सुद्धा स्वीकारते ना तेव्हा आपण समजायचं प्रेम केवढं दिलं असेल. ही त्याची खूण आहे महाराज. आणि तो सद्गुण महाराजांकडे. कदाचित त्यांच्या नावातला उकार त्यासाठीच योजला असावा. कारण उकाराची योजना ऊ सांगताना ज्ञानोबाऱ्यांनी फार सुंदर केली आहे. बोलाल तुम्ही. ओम सांगताना अकार उकार आणि मकार सांगितला. त्यातला ऊ निवडा तेवढा. उकार उदर विशाल. विशालता हा उकाराचा ज्ञानोबाऱ्यांनी दिलेला परिचय आहे. त्यामुळे अनेकविध परंपरा वारकरी संप्रदायामध्ये कार्यरत आहेत.
पण त्या सगळ्या परंपरांच्या अंतःकरणामध्ये, त्या जनमानसामध्ये श्री महाराजांनी आपल्या प्रेमपूर्ण स्वभावाने आढळ असं स्थान स्वतःच निर्माण केलंय. त्यामुळं प्रत्येकाला हवंसं वाटणारं व्यक्तिमत्व म्हणून श्री महाराजांकडे आळंदी पाहते. विठ्ठला श्री महाराजांचं एक कीर्तन ऐकण्याचा योग मला आला. आमच्या भाऊरायांकडे नाथ मंदिरातला काला महाराजांनी केला होता. ज्ञानोबारायांची ओवी ही अशा लोकांकरता आरक्षित आहे असं वाटतं. पुढा स्नेह पाझरी, माघा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे, कृपाधी. मला असं वाटतं वक्त्याचं विधान हे किती कौशल्यापूर्ण आहे, किती रचनापूर्ण आहे, किती अलंकारपूर्ण आहे, यापेक्षा ते किती भावपूर्ण आहे हे फार महत्त्वाचं आहे. फार विद्वत्तेनं मांडलेलं जे असेल ते मेंदूपर्यंत पोचेल, पण हृदयापर्यंत पोचणारी वाक्य ही हृदयापासूनच निघालेली असावी लागतात. आणि आज जे काही सांप्रदायिक कामकाजात अपयश जर येत असेल तर त्याचं कारण एकच आहे, भावाचा अभाव. विठ्ठला आणि तो सगळीकडेच पाहायला मिळतो. भावाचा अभाव होतो तेव्हा भावाची चर्चा सुरू होते. विठ्ठला खरं तर ही जी अशी व्यक्तिमत्व आहेत, इतरांसारखं त्यांचं जीवन नाही आहे. माझं तर या बाबतीत स्पष्ट मत आहे की श्री महाराज नाही आहेत, हे ज्ञानोबारायांनी मागितलेलं पसायदान आहे. कारण इथं खूप संत हवेत. हे ज्ञानोबारायांनी त्या विश्वात्मक यज्ञाला, जेव्हा विश्वात्मक देवाला वाग्यज्ञाने जेव्हा भजलं तेव्हा मागून ठेवलेली ती गोष्ट आहे. आमच्या भिवंडीला ज्ञानेश्वरीचे एक छान प्रवचनकार आहेत कानडे म्हणून. ते म्हणत असतात, ज्ञानोबारायांना माहिती होतं एक ज्ञानोबाराय पुरणार नाही, त्याच्यामुळं गावागावात असे ज्ञानोबाराय हवेत. विठ्ठला ही माणसं का जन्माला येतात? हो, योगी अरविंदांना एक जण भेटायला गेला. तो म्हणाला, का पाश्चात्यांचा भोगवाद चंगळवाद एवढा हातपाय पसरतो, कसं होणार इथल्या अध्यात्माचं? योगी अरविंद त्यांना म्हणाले, काळजी करू नका. का? इथले अध्यात्माचे झरे कधीच आटणार नाहीत, कारण इथे सगळा पुरवठा करायचा त्यांनी ठरवलेला आहे. विठ्ठला त्यामुळं हे ज्ञानोबारायांनी मागितलेलं पसायदान आहे. काय द्यावं देवा तुम्ही? काही देऊ नका. अनवरत भूमंडळी भेटतो होता, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. हे ते मागणं आहे. कशासाठी? वर्षत सकळ मंगळी, सकळ मंगळाचा अनवरत वर्षाव करणारे हे लोक पाहिजेत. नाहीतर या जगाचं कोणत्याही प्रकारचं स्वास्थ्य व्यवस्थित राहणार नाही, नीट राहणार नाही. आणि ज्ञानोबारायांना हे मागावं लागलं. का? त्यांनी जो प्रोजेक्ट हातात घेतलाय तो याशिवाय पूर्ण होणार नाही. आनंदे भरी अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. मी असं म्हणेन, ज्ञानोबारायांनी आनंदाचा प्रसाद तयार केलाय, पक्वान्न तयार करून ठेवली आहेत, पण ती तयार करून पोट नाही भरणार, ती वाढणारी माणसं आली पाहिजेत ना पंक्तीत. तसं तुम्हा आम्हाला ज्ञानोबारायांनी प्रसाद बनवून ठेवलाय आनंदाचा. आम्ही भुकेलेले आहोत, आम्ही पंक्ती पण धरल्यात. उत्तर दक्षिण डिक्लेअर झालं की धरतो ना आम्ही, पण मग त्या पंक्तीला वाढायला कोणीतरी उतरलं पाहिजे ना. ही ज्ञानोबारायांचा प्रसाद आपल्यापर्यंत पोहोचवणारी ही खरी वाढपी मंडळी आहे, ही वाढणारी मंडळी आहे. आणि ही घटणारी नाही, वाढणारी मंडळी आहेत. विठ्ठला पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती,
रिगाला भक्तिपंथी जगादीत, आनंदाचे लाडू हरिनामाचा खिचडी काला, काल्याचा दही भात आपल्याला भरविण्याचं काम ही संत मंडळी करतीये. म्हणून त्यांच्या अवतरणाचा उत्सव आम्ही केला पाहिजे. अहो सगळे करतात तर आपण का करू नये? जेव्हा हरिभक्त या जगामध्ये येतो ना, त्यावेळेला मोदंती पितरो नृत्यंती देवता, पितरांना मोद होतो, देवता नाचू लागतात. मग जर ती दिव्य सृष्टी जर त्यांच्या येण्याचा उत्सव जर करत असतील तर त्यांच्या अवतरणाचा उत्सव आपण का करू नये? दुसरी एक महत्त्वाची बाब आहे, साधूच्या जन्माचा उत्सव करावा म्हणजे आपल्या जन्माचा उत्सव होईल. विठ्ठला विठ्ठला. या सर्व निमित्तांना एकवटून संपन्न होणारा हा गुरुपूजनाचा सोहळा आहे, अभंग नाथ महाराजांचा आहे. याचा मी आपल्याला परिचय घडविताना असं म्हणालो की इतरांपेक्षा निराळं असलेलं नाथ महाराजांचं जीवन त्यांनी त्या निराळेपणाचं निराळं आपल्याला वाटणारं एक कारण मांडलंय. सर्वसामान्यांमध्ये ज्या गोष्टी सामायिक पद्धतीने असतात, पण साधूचा बांधा या जगात थोडासा निराळा दिसतो. लोकांना ते दिसलंय, मी तर म्हणतो संतांनी ते अगदी ठामपणे स्वतः सुद्धा मांडलंय. एकाएकी 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 लोके निराळा, लोके निराळा, लोके निराळा, लोके निराळा, एकाएकी निराळा आहे हे स्वतः त्यांनी सांगावं. तुका लोकी निराळा. तुका म्हणे नवे दिसतो मी तैसा, मी दिसतो तसा नाही, मी वेगळा आहे. पुसणे ते पुसा पांडुरंगा. अलौकिकत्वाचे उल्लेख त्यांच्याही मुखात आपल्याला सापडतात ना. तसं नाथ महाराजांचं जीवन पाहिलं तर पूर्णपणे निश्चिंतता जाणवली, पूर्णपणे निश्चिंतता. आणि नाथांच्या जीवनातली निश्चिंतता पाहिल्यानंतर लोकांनी नाथांना प्रश्न विचारले, काय असतं? निश्चिंत राहण्यासारखी ज्याची परिस्थिती आहे तो निश्चिंत असला तर लोक त्याच्या निश्चिंततेबद्दल निश्चिंत असतात, ते काही विचारायला जात नाही. पण चिंता करण्यासारखी स्थिती असताना जो निश्चिंत आहे त्याची निश्चिंतता चर्चेचा विषय असतो. विठ्ठल. असंच असतं. आधी जाणाऱ्यांची चर्चा झाली होती, आता हे का थांबलेत ही चर्चा सुरू आहे. विठ्ठल. चर्चेचे क्रायटेरिया वेगवेगळे आहेत ना. नाथ महाराजांच्या जीवनात निश्चिंतता पाहिल्यानंतर ती अलौकिक वाटली. मला सांगा, आयुष्यात कधी भजनच केलं नाही आणि तो माणूस म्हणाला माझ्या जीवनात दुःखच आहे, तर त्याच्यात वेगळं काय? तू ज्या मार्केटमध्ये आला आहे तोच माल तुला भेटणार आहे. खायला मिरची घेतली आणि बोंबलतो तिखट आहे, लोक म्हणतील बावळट आहे. विठाला. हा, भजन करतो आणि तरी मला सुख मिळत नाही, हे बरोबर आहे. कारण सुख देणं हा भजनाचा धर्म आहे, तो प्रपंचाचा धर्म नव्हे. त्यामुळे प्रापंचिक माणसाने उलट गोंदवलेकर महाराज असं म्हणायचे काय, की प्रपंचात दुःख प्रतीतीला आलं म्हणजे आपला प्रपंचात व्यवस्थित चाललाय असं समजावं. विठ्ठल. एक म्हातारा माणूस त्यांच्याकडे आला. म्हातारा म्हणजे वयानं झालेला. त्याला मान्य नव्हतं की तो म्हातारा झालाय, हे म्हातारा झाल्याचं लक्षण आहे. विठ्ठल. आणि हे लक्षण सार्वत्रिक आहे. गोदरेज हेरडाय नावाचं प्रॉडक्ट त्याच्याच जीवावर जगलंय. विठ्ठल.
अरे परे पुरा डाय पर्यंत आला तरी हेरडाय, काय कमाल आहे. तो गेला आणि महाराजांना म्हणाला, महाराज गुडघे दुखत आहेत. महाराजांनी विचारलं वय किती तुमचं? तो म्हणाला 75. महाराज म्हणाले मग तब्येत बरोबर आहे. 75 वय झाल्यावर जर गुडघा दुखला नाही तर समजायचं काहीतरी बिघाड झाला तब्येतीत. ते म्हणायचे की देव आहे ना आपला अंदाज घेऊन एक एक वायरी कापत घेतो. ते पाहतात आता तरी गुपचूप बसतील जरा, ठाईचं बैसोनी, मग एक्सलेटरची वायर, मग क्लच वायर, तरी हा बाहेर बांध कोरायला 70 वालेच असतात. विठाला कोरीव काम यांचंच असतं, बाकी कोण जातं तिथे. चिंता करण्यासारखी परिस्थिती आहे, चिंता करतो, बरोबर आहे. निश्चिंत राहण्यासारखी परिस्थिती आहे, निश्चिंत आहे, बरोबर आहे. पण चिंता करण्यासारखी परिस्थिती असताना निश्चिंत आहे, लोकांना चिंता वाटली. तर नाथ महाराजांच्या बाबतीत तर काय चिंता, तुम्ही तर आमच्या भूमिकेलाच सुरुंग लावला का निश्चिंत म्हणून आम्ही इतके दिवस त्यांच्याचकडे पाहतोय. विठ्ठल संपन्नता म्हणजे नाथांचं जीवन, पण मोठ्या माणसाची दुःख झटकन लक्षात येत नाहीत. नाथ महाराजांच्या जीवनात चिंता करावी अशी सर्व प्रांतातली कारणं उपलब्ध होती. मग त्यांचं प्रापंचिक जीवन असेल, त्यांचं पारमार्थिक जीवन असेल, त्यांचं सामाजिक जीवन असेल. कसं काय सांगतो ना मी आपल्याला. त्यांनी केलेल्या पारमार्थिक कार्यात सगळ्यात चिंता दूर करणारी कारण मीमांसा आहे. वारकरी संप्रदायाचं जे भजन आहे ज्ञानबा तुकाराम, ही जणू मार्गिक आहे, ही लेन सांगते तुम्हाला. ज्ञानबा तुकाराम या दोन्ही संतांच्या कारकिर्दीमध्ये या कालखंडाचा विचार केला तर ज्ञानोबारायांच्या काळातली आध्यात्मिक स्थिती ही तशी बलशाली आहे. ज्ञानोबाराय एकटे नाही आहेत, मेळविली मांदी वैष्णवांची, म्हणजे ते मिळतील एवढी उपलब्धी तरी होतीच ना. तुकोबारायांचा कालखंड म्हणाल तर त्याही काळात संत विपुल प्रमाणात उपलब्ध झालेच ना. थोड्या फरकाने समर्थांचं कार्य चालू होतं. तुकोबारायांचे 14 टाळकरी संत भूमिकेपर्यंतच पोहोचलेले होते. हीच धुरा पुढे नेणाऱ्या बहिणाबाई शिवूरकर असतील, आधी करून संतांचा एक मेळा तुकोबारायांच्या काळात जमलेलाच होता. ज्ञानोबारायांच्या काळातही तो मेळा होता. पण एकाकी लढा द्यावा लागला एकनाथ महाराज. एकाकीपणे काम करणं हे चिंतेचं कारण नाही का? त्यांच्या कारकिर्दीतल्या राजसत्तेचाही विचार करा. ज्ञानोबाराय ज्या काळात काम करतात त्या काळात वैदिक धर्म, हिंदू धर्म, हा वारकरी धर्म, भागवत धर्म जगवण्याकरता जे असायला पाहिजे होतं तेवढं अनुकूल होतं. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये तात्कालीन राजसत्तेवर भाष्य करणारी ओवी मांडलेली आहे. तेथ यदुवंश विलासू सकळ कळा निवासू न्याया ते पोखित क्षितिषू श्रीरामचंद्रू. देवगिरीला रामदेवराय राजा राज्य करत होता आणि तो अनुकूल होता. अनुकूल होता. ही अनुकूलता सिद्ध होते ना महाराज, अनुकूलता सिद्ध होते. किंबहुना राजसत्ता आणि धर्मसत्ता ह्या एकमेकीला जर पूरक चालल्या तर समाधानी आणि स्वस्थ समाजाची निर्मिती अवघड नाही. विठाला कधी कधी ईश्वरच त्या योजना करतो महाराज, ईश्वरच तो योजना करतो. म्हणजे प्रस्थानला गडबड सुरू होते आणि एकादशीपर्यंत पुजारी बदलतो. विठाला शेवटी सगळ्या राजांचा राजा तो आहे ना. पंढरपूर पाटणिगा महाराज सार्वभौम, तो त्याचा सगळा खेळ आहे, त्याची सगळी ही लीला आहे. राजसत्ता महत्वाची. तुकोबारायांच्या कारकिर्दीमध्ये जवळ छत्रपतींचं पुणे हे केंद्रस्थान होतं. पण नाथ महाराजांनी ज्या काळात भागवत धर्माची पताका फडकवली तो काळ मोगली सत्तेचा सुवर्ण काळ होता. ते त्यांच्या त्या काळात सगळ्यात बलशाली होते. आणि आश्चर्य सांगू आपल्याला, मोगल उत्तरेकडून दक्षिणेकडे आले होते, त्या काळात नाथ महाराज दक्षिणेकडून उत्तरेकडे गेले होते. विठ्ठला
प्रतिकूलतेत किती क्रांती. बरं, हे काम करताना ठीक आहे, ते मोगल त्रास देतील नवल नाही. ज्या धर्माचा प्रसार प्रचार करायचा ती धर्मसत्ता तरी त्रास देण्यात कुठं कमी होती. नाथ भागवताचं अर्थात श्रीमद भागवताच्या 12 स्कंदापैकी 11 स्कंदावर नाथ महाराजांनी टीका लिहायला घेतली. टीका शब्द कोणाच्या तावडीत सापडल्यावर खाली आला मला माहित नाही. विठ्ठला त्यांच्या काळापर्यंत शब्द पण चांगल्या तब्येतीत राहायचे. पहिले 5 अध्याय लिहून झाले, त्याच्या प्रती वाटल्या गेल्या. प्रतीचं असल्यावर असं झालं तर चालतं, जे मुळात प्रतीचं नाही त्याच्या प्रती निघू लागल्या. विठ्ठला या विषयाप्रती एवढंच बोलणं बास. त्यातले एका ब्राह्मणाने ती प्रत आपल्याजवळ ठेवली आणि तो तीर्थयात्रा करत करत काशीला गेला. गेल्यानंतर त्याचा नियम, स्नान झालं की लगेच बसावं आणि ते 5 अध्याय नाथ भागवताचे वाचून काढावेत. त्याचं ते वाचन सुरू होतं. काशीतल्या काही पंडित लोकांनी तो नाथ, ते स्वर, ते शब्द ऐकले. अरे, हे सगळ्या वेदांताचं मर्म गुह्य लौकिक भाषेत व्यावहारिक उदाहरणाने जनसामान्यांपर्यंत पोहोचवतं. हे कोणी लिहिलं? ते म्हणाले आमचे गुरु महाराज आहेत. म्हणे त्यांना बोलून घ्या इकडं. यांना वाटलं तारीख दिली का काय, त्यांनी तो निरोप पोचवला. आता नाथ महाराज वारकरी संत जिथं जाईल जसा जाईल तो दिंडीन भजन घेऊनच जाईल ना. नाथ महाराजांनी पैठण ते काशी अशी दिंडीच काढली. हो, दिंडी घेऊन नाथ महाराज तिथे गेले. मग निदान काही न्याय निवाडा तरी करावा ना. हे का लिहिलं, कसं लिहिलं, कोणाच्या परवानगी, काही नाही. त्या कुणीतरी सांगितलं पण तुम्ही त्यांच्या समोर जाऊ नका, नाहीतर तुम्ही पण गडबडून जाल. आडवा पडदा धरला आणि निर्वाळा दिला धर्मपीठाने. हा जो लिहिलेला ग्रंथ आहे तो गंगेत बुडवण्यात यावा. ते 5 अध्याय गंगेत भिरकवायला लावले. महाराज, काय अद्भुत चमत्कार घडला. गंगा मातेचे वज्रचुडे मंडित असे हात वर निघाले आणि नाथ भागवताचे ते 5 अध्याय वरच्यावर झेलले गेले. अख्ख्या काशीत जय जयकार झाला. एकनाथ महाराज की जय, एकनाथ महाराज की जय. सांगू आपल्याला, वारकरी संप्रदायाचे हे ग्रंथ आहेत ना, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, भागवत असेल, का बरं हे वाचावेत? का आपल्या जीवनाचे निर्णय या ग्रंथांच्या चरणी सुपूर्त करावेत? कारण हे बुडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर तरलेले ग्रंथ आहेत. सगळ्या ग्रंथांकडे पहा. तत्वार्थाने ज्ञानेश्वरी सुद्धा बुडवण्याचाच प्रयत्न झालेला आहे. मग जे बुडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर तरलंय त्याच्यात बुडायला काय हरकत आहे? नक्की तरू. विठ्ठला मी तर म्हणतो याच्यात जर तरुण जाईल तर तरुण जाईल. तो तरुण वेगळ्याच विषयात बुडून चाललाय, हा मोठा प्रश्न आहे. तरुण म्हणजे आमचे भगीरथ महाराज सांगतात, संध्याकाळी धरून आणावा लागतो त्याला तरुण म्हणतात. त्यांनी इथं बुडावं ना, त्यांनी इथं बुडावं. अहो, पारायण करायला घेतलं तर सगळी म्हातारीच माणसं बसतात. त्यांनी बसू नये या मताचा मी नाही, पण ज्ञानेश्वरी हा तरुणाने वाचण्याचा ग्रंथ आहे. म्हाताऱ्या माणसाने जरूर वाचावी, पण म्हातारं झाल्यावर वाचू नये, वाचता वाचता म्हातारं व्हावं. विठ्ठला तो नाथ भागवत ग्रंथ बाहेर निघाला, अख्ख्या काशीने जय जयकार केला. आता काय झालं माहिती? ते काशीतले सगळे विद्वान पंडित म्हणाले, महाराज 31 अध्याय आहेत त्या ग्रंथाला, 5च झाले, 26 शिल्लक आहेत. आता तो कार्यक्रम इथंच होऊ द्या. गंगेच्या किनाऱ्यावर व्यासपीठ मांडलं गेलं. हो, काय वारकरी विचारांचा हा विजय आहे. नाथ महाराज व्यासपीठावरून विवरण करतात आणि सगळी काशी त्या गंगा घाटावर ऐकायला बसते. माझं एक स्वप्न आहे महाराज, आणि जिथं पुरं होईल तिथं ते सांगायला पाहिजे ना, बरोबर ना भागवत महाराज? भागवतावरून हा विषय सुरू झालाय म्हणून तुम्ही मध्ये साक्षीला पाहिजे. आळंदीत शिकलेले विद्यार्थी पुढील शिक्षणाला काशी हरिद्वारला जातात. नाथ महाराजांचे उदाहरण पाहिल्यानंतर मला असं वाटतं, खरी परंपरा
महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याने काशीकडून काही शिकण्याची आहे असं म्हणण्यापेक्षा काशीनं महाराष्ट्राकडून काही शिकण्याची आहे. काशीतल्या विद्वानांनी नाथ महाराजांना ठेवून घेतलंय. कधीतरी असं दृश्य बघता यावं डोळ्यांनी की काशीतली ती शास्त्री झालेली मंडळी ती म्हणावी की आम्हाला आमच्या ज्ञानाला पूर्ण करण्यासाठी थोडी उल्हास बाबा तुम्ही मला ज्ञानेश्वरी शिकवाल, तुम्ही मला नाथ भागवत शिकवाल, तुम्ही मला गाथा शिकवाल. खरी परंपरा अशी तिचं पुनरुत्थान व्हावं. विठाला आणि हे तुम्ही करू शकता. हे तुमच्या हातून घडेल. काय कोटेशन टाकून देऊ, डोनेशन मिळणार आहे. विठाला म्हणजे हे का लिहिलं यासाठी ज्यांनी बोलावलं होतं ते म्हणतात आता इथून पुढचं इथं का नाही लिहायचं बोला. म्हणजे एवढ्या लांबून काशीला जाऊन काशीत थांबून काशीची काशी करून नाथ महाराज आले. विठाला म्हणजे केवढं चिंतित वातावरण आहे हे. हो म्हणजे आपल्या धटिंगबाजीने एखाद्या महाराजाची कीर्तनं बंद करण्यासारखा प्रकार आहे. विठाला म्हणजे ज्या प्रांतात काम चाललंय तो आध्यात्मिक प्रांत प्रतिकूल ही चिंता. प्रापंचिक स्तरावर म्हणाल तर नाथ महाराजांचं लोकातलं जाणं लोकातलं वावरणं हरिपंडितांना तरी कुठं आवडत होतं. ते तर रुसून गेले होते. का? नाथ महाराज लोकांमध्ये जायचे, लोकभाषेत व्यावहारिक भाषेत कीर्तन करायचे, लोकांच्या आजचा प्रसाद सुद्धा खायचे. हो हरिपंडितांना फार वाईट वाटायचं. ते म्हणायचे आपण कोण, आपण कसे, आणि तुम्ही असे कोणाकडेही जाता, कोणाकडेही खाता, कुठलाही प्रसाद घेता. नाथ महाराज म्हणाले अरे बाबा मी वारकऱ्याच्याच घरचं खातो. आपले कितीही नियम असले तरी वारकऱ्याचा प्रसाद घ्यावा. विठाला विठाला पुन्हा त्याला समजावलं अरे बाबा जर मी त्यांचा प्रसाद घेतला नाही तर मी काल्याचं कीर्तन कसं काय करायचं. विठाला विठाला शेवटी ते सगळं मिटवता नाथ महाराजांचा जीव मेटाकुटीला आलाच होता. मग या सगळ्या बाबी चिंतित करणाऱ्या नाहीत का? आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नाथ महाराजांची निश्चिंतता ही अद्भुत आणि अलौकिक अशी दिसत होती, शोभत होती. मग लोकांना का प्रश्न पडू नये. मी म्हणतो लोकांना प्रश्न नाही पडला तर मला प्रश्न पडेल की यांना प्रश्न का नाही पडला. विचारलं पाहिजे त्यांनी महाराज कोणतं बळ आहे, कोणत्या जोरावर, कोणत्या शक्तीनं तुम्ही हे सगळं करता. नाथ महाराजांनी त्यांना प्रिय असलेली गोष्ट सांगणारं उत्तर दिलं की मला चिंता करण्यासारखी पार्श्वभूमी आहे पण या नाथाला कोणतीच चिंता नाही. त्याचं कारण ऐका पहिलं चरण. गुरुमाता गुरु पिता गुरुमाता गुरु पिता गुरुमाता गुरुपिता गुरुआमुची कुलदेवता थोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे. आल्याच जर का अडचणी तर ते सोडवायला ते आहेत की, आणि ते आहे मी त्यांचा आहे. मला चिंता करण्याचं काय कारण. मला वाटतं ज्ञानाच्या मार्गात मी कोण आहे हे कळलं की माणूस निश्चिंत होतो.
आणि भक्तीच्या मार्गामध्ये मी कोणाचा आहे हे कळलं की माणूस निश्चिंत होतो. विठ्ठला नाथांनी कारण सांगितलंय. गुरु माता, गुरु पिता, गुरु आमुची कुळदेवता. बघितलं नाहीस? माझी आई कोण आहे? गुरु माझी माता आहे, गुरु माझी पिता आहे. प्रापंचिक स्तरावरच्या लोकांना गुरु नेमकं स्वरूपाने काय तत्व आहे ते कळावं याकरता नाथ महाराजांनी हा भाव मांडलाय एक. आणि दुसरी गोष्ट, माझी माझ्या गुरुदेवांबद्दलची जी भावना आहे, त्यांच्याविषयी माझ्या अंतःकरणातलं जे भावचित्र आहे ते या प्रकारचं आहे. गुरु माझी माता आहे, गुरु माझे पिता आहेत. माता आणि पिता या दोन पदाची योजना महाराजांनी पहिल्या चरणाच्या पूर्वार्धात केली. पण आम्हाला हे पटलं तर पाहिजे ना. गुरु आई कशी असू शकते, गुरु पिता कसे असू शकतात? साम्य नसलं तर ती उपमा यथार्थ नाही. तुम्हाला जर उपमा द्यायचा असेल तर साम्य असेल तरच शिरा, नाही तर उपमा देऊ नका, नाही तर तो पारियाचा रवा होईल. विठ्ठला जाऊ दे, आता तिन्ही सांजा झाल्या. विठ्ठला गुरुला तुम्ही माता म्हणता ना, मग काय संबंध काय? नाथ महाराजांनी भागवतात एका ठिकाणी फार वर्णन केलं की मी गुरुदेवांना आई म्हणतो, पण ही माता असताना त्यातही अलौकिक माता आहे. का? सामान्य आई बाळाला पोटात 9 महिने 9 दिवस वाढवते आणि ते दिवस पूर्ण झाले की बाळाला पोटाच्या बाहेर फेकते, बाहेर टाकते. गुरुमाऊली मात्र अशी असते की शिष्याच्या सगळ्या अनंत अपराधासह त्याला पोटात घेते. ही मातेच्या पलीकडची अलौकिक माता आहे. विठ्ठला नाही, पण तरी आम्हाला हे पटवूनच द्या जरा की तुम्ही गुरुला आई कसं काय म्हणू शकता. बरं जाऊ द्या, गुरुला आई म्हणून विशेष काय सांगताना आईचं आईतलं विशेष काय ते सांगा. कशी काय आई, काय तिच्या कोणत्या व्यवहाराने तिला आई म्हणावं? बाळाच्या संबंधाने तिचा असा कोणता व्यवहार आहे की जो व्यवहार तिचा परिचय आहे? आम्हाला ते तर खुलासा करा. काय करते आई? सोपं सांगू. बाळाच्या बाबतीत आईचं पहिलं पाऊल, आई म्हणजे कोण? बाळाची जी सोहळे करते ना ती आई. बाळाचे जी लळे पाळते ना ती आई. बाळाला आपल्या मांडीवर खेळवते ना ती आई. बाळाला सुरक्षित ठिकाणी ठेवते ना नेहमी ती आई. बाळाला ओवाळते ना ती आई. बाळाला खेळायला खेळणी देते ना ती आई. बाळाला दागिने घालते ना ती आई. बाळाला दूध पाजते ना ती आई. बाळाला छान पाळणा गाऊन अंगाई गाऊन थोपटते ना ती आई. आणि बाळाला छान विश्रांती प्रदान करते, तिला आई म्हणतात. विठ्ठला नाथ महाराज म्हणाले, एवढ्यानंच जर ती आई आहे ना तर मग चला आपण आईलाच विचारू. आईला विचारू ना, आईचं आईबद्दल काय मत आहे. आणि मला असं वाटतं आईबद्दल काही बोलायचं असेल तर संप्रदायातल्या माणसांनी आईलाच विचारावं. विठ्ठला माझी आई काय म्हणते ते पहा. आईचं खूण, आईची खूण काय? बाळाचे सोहळे करते तीच आई ना. मग माझी गुरु आई पण माझे सोहळे करते. योग सुखाचे सोहळे. कोणता सोहळा? योग सुख. देवाशी जोडल्याने होणार जे आहे, युंजती स योगा ना. योगी साधना करून जे सुख भोगतो ते तो सोहळा सुखाचा आईनं माझ्या जीवनात निर्माण केला. ती आई गुरुमाऊली आहे. सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू. सोहळा आणि लळा याच्यात फरक आहे. आईला मुलाचा जो करावासा वाटतो तो सोहळा, आणि मुलाला आपला व्हावासा जो वाटतो तो लळा. विठ्ठला म्हणजे सोहळा आणि लळा सांगू. एखाद्या वृद्ध व्यक्तीची काहीतरी शतक महोत्सवी काहीतरी वाढदिवस वगैरे असतो, 100वा असतो, थकलेले असतात, वय झालेलं असतं. त्यांची अपेक्षा असते काय की माझ्याशी कोणतरी 2 शब्द बोलावे.
आणि हे सेल्फ्या काढून येतात 16 आणि लळा विठ्ठल चला विठ्ठला सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू सर्वत्र परमात्मा आहे हा अनुभव मला घ्यायची इच्छा होती. तो लळा माझ्या आईनं पाळला माझा तो पूर्ण केला तो पूर्ण करते ती. बर आई कोण बाळाला मांडीवर घेते ना ती. पूर्वीची बाळं भाग्यवान होती खेड्यात ते भाग्य अजून जिवंत आहे. बाळाला आंघोळ घालताना आमच्या मुंबईत ना असं ते घमेलं येतं घमेलं त्याला बाथटब वगैरे असं म्हणावं. घमेलं म्हणण्याने फारच मार्केट डाऊन झाल्यासारखं वाटतं. एखाद्याला म्हटलं ना खाजगी वाहनाने गेलंस का नाही नाही आपण प्रायव्हेट गाडीत जातो. वा रे वा विठ्ठला घमेलच असतं ते बसल्यावर ते नशीब कोलमडलं तर ते नाक बसकं व्हायची भीती. हो खेड्यातल्या स्नानाचा काय तो सोहळा असतो. ती आई अशी पाटावर बसते पाय सरळ समोर सोडते आणि आपल्या मांडीवर बाळाला पालथं घालते. जगातलं सगळ्यात मोठं शाही स्नान आहे ते. किती छान आहे. आई बाळाला मांडीवर घेते ना. नाथ महाराज म्हणाले आमची आई काय सांगते पहा. आमच्या आईनं आम्हाला मांडीवर घेतलेपेक्षा दिलंय. कोणाच्या मांडीवर आधार शक्तीची अंगी. अंक म्हणजे मांडी आणि कोणत्या मांडीवर बसवलं आधार शक्तीचा अंक आहे. आधार शक्ती म्हणजे आपल्या पाठीच्या कण्यामध्ये हा जो भाग आहे बॅक साईड यात षडचक्र वास करतात ना. म्हणून ध्यान साधना जप साधना करताना पाठीचा कणा एक रेषेत सरळ रेषेत असावा अशी एक अपेक्षा असते. आणि पाठीचा कणा सरळ राहण्यासाठी मतदानाचे पैसे घेऊ नये विठ्ठल. अरे तिकडचं थांबलं पाहिजे पहिले इकडचं तर थांबलं पाहिजे. तिकडचं चालू आहे म्हणून चर्चा करता पण इकडचं चालू आहे त्याचं काय. त्या मूलाधार चक्रामध्ये ती कुंडलिनी ती जगदंबा ती शक्ती वास्तव्य करते. पण मग त्याच्यात काय एवढं योगी पण बसतातच ना तिच्या मांडीवर. पण ज्ञानोबारायांची कल्पना आहे ती माऊलींची युक्ती आहे सांगण्याची. आधार शक्तीच्या अंकी म्हटलंय कुंडलिनी शक्तीच्या मांडीवर म्हटलंय. याचा अर्थ काय श्रीमंत होण्याचे काही उपाय आहेत. एक तर श्रीमंत माणसाच्या पोटी जन्माला यावं नाहीतर कष्ट करावेत. तिसरा एक उपाय आहे कोणता रतन टाटांनी करून पाहिला पण बिघडलं परत. सायरस मिस्त्री पुन्हा त्यांना ताब्यात घ्यावं लागलं सगळं. काय श्रीमंत माणसाने दत्तक घ्यावं सोपं आहे. मग आता एकदम आयतं येतं. दत्तक घेणं ज्याला घेतलं जातं त्याचं काही मागचं पुढचं कष्ट श्रम काहीच नको. तो आयताच त्या राशीवर बसतो. आधार शक्तीने मांडीवर घेतले म्हणजे तिचं सुख तिचा आनंद मिळवण्यासाठी योग्याला जे कष्ट करावे लागतात ते गुरुच्या लेकराला करावे लागत नाही. तो तिथं दत्तक बसतो विठ्ठला विठ्ठला. हृदयाकाश पल्लकी पर्ये देसिनी जे त्या बोधावर तो सुरक्षित राहतो. त्याला तिथं वास्तव्य. अजून काय करते ती आई. आई ओवाळते ना प्रत्येक ज्योतीची ओवाळणी. बावला बावली का करिसी मनपवनाची खेळणी. दागिने आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी. खाद्य काय 17 स्तन्य देसी. अनाहताचा हल्लरूगासी समाधी बोधे निजविसी बुझावोनी. मग गुरु माता म्हणण्यात काय अडचण आली विठ्ठला. यातला आणखी एक विचार मला असा म्हणायचा आहे की जेव्हा सांभाळण्याचा काळ आहे त्या सांभाळण्याच्या काळासाठी गुरु माता आहे आणि काही सुधारणा आहे काही ठिकाणी कठोर भूमिका घ्याव्या लागतात तिथं गुरु पिता आहे. त्या गोंदवलेकर महाराजांकडे एका परिवाराने एक युवक आणून दिला. म्हणे राहू द्या महाराज तुमच्याकडे फार त्रास देतो घरी विठ्ठल. प्रपंचात उपयोगाला न येणाऱ्या वस्तूतून परमार्थ साधण्याचे ज्ञान संसारिकानं कोणी दिलंय काय माहिती.
घरी नवा कोच आणला ना का त्या मोडक्या लाडक्या लाकडी खुर्च्या ज्या आहेत, ज्या लाकडी असतात पण लाडक्या नसतात, त्यांची बदली होते कुठं? मंदिरात. बरं घरी असते तेव्हा नुसती खुर्ची असते, इकडं आल्यावर तिथं नाव वगैरे टाकून येतं. बरं ते नाव टाकण्याच्या पण आयडिया कुठून मिळाल्यात काय माहिती त्यांना, कुठल्या शहराने दिलंय काय कळत नाही मला. यांच्या हस्ते त्यांच्या स्मरणार्थ यांच्या शुभ साक्षीने म्हणजे एकच देणगी 3 नावांनी छापून आणण्याची आयडिया आहे विठाला. म्हणजे नाव आणण्याची अशी सुद्धा आयडिया आहे. आता एक नवीन वर्जन आलंय त्याच्यात, काय आपलं नाव घेऊ नका विठ्ठल. मला म्हणायचं काय, हे नाव वगैरे जे आहे ना हे कीर्तनाला निर्माण झालेली अडचणच राहते. त्याच्यात एक डेव्हलप एडिशन येतं. आता सहज झाला भावनेने श्रद्धेने अचानकपणे तर व्हावं ना. मी तर म्हणतो कीर्तनात आपलं नाव कधी येतं यापेक्षा देवाचं नाम कधी येतं याची वाट पाहण्याची सवय लागावी, तो खरा श्रोता आहे. बरं काही भागात तर एवढं डेव्हलप झालंय त्यातलं तंत्र, कीर्तन कसं येऊ द्या, उल्लेख झाले ना, काय कार्यक्रम झाला आज फार सुंदर एकदम, असा कार्यक्रमच तुमचा झाला नव्हता. पण एखाद दिवस जर त्याच्याकडून राहिलं ना, आज पडला कार्यक्रम, मी म्हटलं किती फुटावरून रे विठ्ठला. भाऊरायांचं एक वाक्य आहे, परमार्थ नामासाठी करावा नावासाठी नाही. कोण किती आले हिशेबात नाही. उदंडची झाले जन्मोनिया मेले, होनिया गेले राव रंक. उलट संकोच मज झने वसिपो भूत मात्र, माझे असते पण लोपो नाव रूप हारपो. हो महाराजांनी नाहीच म्हटलं होतं, ही सगळी बळजबरी करून ठेवली की व्हावा आम्हाला कीर्तन भजनादी उपक्रम आयोजित करता येतील. नाही तो लोक कसल्या घाईत बिलगलेले असतात माहिती आहे. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी पोस्ट असते, कृपया सामाजिक परिस्थितीचा विचार करताना कोणी मला बुके वगैरे घेऊन येऊ नये. लोक विसरलेली असतात, हा रिमाइंडिंग कॉल राहतो. आजच्या ह्या पूजनात आनंद का आहे, पूजा ज्यांची करायची आहे त्यांना ती घ्यायची नाही आणि जे करायला आले त्यांना ती करायचीच आहे. हा संगम फार सुंदर, हा संगम फार. देव दुर्लभ आहे हो, देव दुर्लभ आहे. देवाला तरी वाटतं यांनी आपलं नाव घेतलं पाहिजे, सगळ्या सर्व्हिस पुरवतो तो, यांनी घ्यावे नाम तिसी करणी याचे काम. पण साधू त्या परमात्म्याच्या पलीकडे आहे. विठ्ठला त्यामुळे जे पडलेलं आहे मोडकं तोडकं आहे ना, ती मोडकी खुर्ची मंदिरात येते. त्यानं विचारलं का ही खुर्ची इकडे दिली, तो घरी नवा कोच आणला. म्हणजे घरी नवा कोच आणला कुणी बिघडलेलं मंदिरात दिलं. मी म्हटलं तुझा कोच कोण आहे रे विठ्ठल. त्यावेळेला पोरग घेऊन जा, फार त्रास देतो उपद्रव करतं, राहू दे तुमच्याकडे. मला पण एक जण म्हणावतो महाराज हा शाळेत जात नाही, अभ्यास करत नाही, गेला तिथं शिक्षकांना त्रास देतो, येताना गाडीवाल्याला त्रास देतो, घरी आला का आमच्याला त्रास देतो, घेऊन जा तुमच्या बरोबर. मी म्हटलं मी कीर्तनकार आहे, घंटा गाडी नाही विठ्ठला. मला काय म्हणायचं आहे, अरे सामान्य विद्या संपादन करायला जर पात्रता लागते, ही ब्रह्मविद्या आहे, इथे पात्रता नको, इथे योग्यता नको. मी तर म्हणतो आपल्या जीवनातलं सगळ्यात जे चांगलं आहे ना ते माझ्या प्रभूसाठी असावं. त्याने देताना दिलं का असं फर्स्ट कॉपी दिली का आपल्याला? आपल्याला सगळं चांगलं दिलं, सगळं छान दिलं, मग त्याला ते तसंच दिलं पाहिजे ना. म्हणून भजन तारुण्यात शोभतं. हां कोमेजल्यानंतर तिकडंच जाणार आहे, दुसरं काय, पण ते सगळं छान नीट नेटकं असताना त्याच्यासाठी असलं पाहिजे. महाराजांनी ठेवून घेतलं. आता करता काय, त्याला थोडंसं वाईट वळण लागलं. त्या गोंदवले गावात एका स्त्रीच्या मोहात तो गुरफटला. गोंदवल्याला रात्रीचं भजन चालायचं 10 वाजताचं, आणि पंढरपूरला वारीला जाणारी जी साताऱ्याकडची लोक त्यांचा मुक्काम गोंदवल्यात असायचा, आणि मग ते कोरेगाव वगैरे त्या मार्गे ते गोंदवल्याला मुक्काम करून पंढरपूरला जायचे. रात्रीचं भजन चालू होतं. महाराजांनी लक्षात घेतलं
तो आज भजनात दिसत नाहीये. भजन आटोपलं रात्रीचं, महाराज त्याला शोधायला निघाले. सगळीकडे शोधलं, अशी मशाल हातात होती आणि ते शोधतायत. त्या गोंदवल्यातून माण नावाची नदी वाहते. त्या माणगंगेच्या तीरावर त्या दुराचारी दुःशील स्त्रीसोबत हा विवस्त्र अवस्थेत निद्राधीन सापडला. महाराजांनी त्या मशालीच्या उजेडात त्याला त्या विकृत अवस्थेत पाहिलं. महाराजांच्या मुखातून जणू चित्कार बाहेर पडला, अरे 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 अरे, एवढं सुंदर मनुष्य जीवन मिळालं आणि काय नरकमय निर्णय केले ह्याने. पण महाराजांना दया आली. महाराजांनी आपल्या अंगातली कफनी काढली आणि त्याच्या अंगावर टाकली. महाराज निघून आले. पहाटे झुंजूमुंजू झालं, कोलाहल झाला, पक्ष्यांचा किलबिलाट. त्याला जाग आली. तो जागा झाल्यानंतर पाहतो महाराजांची कफनी आपल्या अंगावर आहे. तो समजून गेला, याचा अर्थ श्री महाराज इथं येऊन गेले. तो तिथून उठला आणि धावत गेला. महाराजांच्या चरणाला कडकडून मिठी मारली. महाराज क्षमा करा, महाराज क्षमा करा. महाराजांनी त्याची स्पष्ट शब्दात कानउघडणी केली आणि तिथून त्याला साधना करण्याकरता गिरनारला पाठवलं. महाराज गिरनारला गेल्यानंतर त्याला तिथून साधनेसाठी पुढे हिमालयात पाठवलं. पण त्याला मोक्षाच्या दारापर्यंत पोहोचवलंच. मला काय म्हणायचं आहे, महाराजांनी त्याच्या अंगावर जेव्हा रात्री कपनी टाकली तेव्हा गुरु माता होती आणि त्याला साधनेला खडसावून पाठवलं तेव्हा गुरु पिता विठ्ठला विठ्ठला. आणि हे दोन्ही ज्याच्यात असतात ना, तोच पूर्ण गुरु होऊ शकतो. तोच पूर्ण गुरु होऊ शकतो. जिथं प्रेम करावं, जिथं आधार द्यावा तिथं आधार द्यावा, जिथं आकार द्यावा तिथं आकारच द्यावा. अहो साधा विचार आहे. तुम्हाला मडकं माहिती आहे? मडकं मडकं नाही आयुष्यभर जरी माहीत झालं, काल्याच्या कीर्तनाला लागतं. कोरोनाचा दुर्गामी परिणाम. तुम्ही डायरेक्ट फार पुढे गेले वाटतं. थोडे पूर्वी ते कुंभाराळीत मिळायचं, आता ते ॲमेझॉनवर मिळतं फक्त ₹999ला. 999ला फक्त तेच म्हणू शकतात, फक्त विठ्ठला. ते तो गेला कुंभाराळीत. ते काकाचं काम चाललं होतं, मडक्याला असा आकार देणं. यांनी पाहिलं, त्यांनी विचारलं, का हो काका, तुम्हाला एकच हात आहे का काय? ते थोपटनं घेऊन चाललो होतं ठोकायचं काम. ते म्हणाले, नाही नाही नाही, 2 आहेत. म्हणे मग 2 आहेत तर हा एकच दिसतो. म्हणे दुसरा ना आतमध्ये आहे. म्हणे मग ते काय करतो ना हा काय करतो? म्हणे हा आकार देतो आणि तो आत आहे तो आधार देतो. यातला कोणता नसला तर चालेल. म्हटले नाही, एकाच वेळी हे दोन्ही पण लागतात. ठोका टाकणारा जर हात नसला तर मडकं ओबड धोबड राहील आणि आतून आधार देणारा हात नसला तर इकडच्या ठोक्यानं ते तुटून जाईल. मडकं ओबड धोबड राहिलं नाही पाहिजे आणि मडकं कोसळलं पण नाही पाहिजे. यासाठी दोन्ही हात दोन्ही बाजूने लागतात. जरा सोपं बोलू, बाहेरचा हात आकाराचा आहे, तो गुरुतल्या पित्याचा हात आहे. आणि आतला हात हा आधाराचा आहे, तो गुरुतल्या मातेचा हात आहे. शिष्याने काय ध्यानात घ्यावं? महाराज मला असं बोलले, महाराज मला तसं बोलले. अरे जरा शांती घे जरा. पुन्हा कुंभारदादाकडे चला. तो ज्या हाताने फटके मारतो, फटक्याचा हात दिसतो, पण ज्या हाताने आतून आधार दिलाय तो हात दिसतो का? गुरुतत्व असं असतं. गुरु ओरडतात, मारतात, बोलतात हे दिसतं, पण ते आतून आपल्याला किती सांभाळतात हे दिसत नाही. विठ्ठला. याचा दुसरा अर्थ असा सुद्धा आहे. काय? तुम्ही आकार देता तो हात दिसावा, पण तुम्ही कोणाला आधार देत असाल तर काळजी घ्या की तुम्ही एखाद्याला आधार दिला तो हात कोणाला दिसू देऊ नका. दिसू देऊ नका. हल्ली आधार देणाऱ्याचे हात एवढे दिसतात का असं वाटतं आधारच नको बाबा. विठ्ठला. एका ग्रुपने हॉस्पिटल मधला फोटो टाकला होता. 7-8 जण एक पेशंटला एक केळं भेट देताना. विठ्ठला. हो, हे एवढे जण आणि तो अकेला.
केला. फारच मऊ जरा ते आम्हाला तर कार दिव्य अनुभव येतात. मला एकाने फोन केला, महाराज तारीख घ्या. म्हटलं तारीख देतो हा विनंती करतो का धमकी देतो, नेमकं आहे काय? म्हटलं तू आहे कुठल्या एरियातला? म्हणे कारण प्रत्येक प्रांतातली तारीख घेण्याची पद्धत निराळी असते. विठ्ठला म्हटलं अरे बा खाली नाही. असं कसं काय खाली नाही? मागे मी तुम्हाला एकदा फटफटीवर सोडलं होतं, आठवतं का? मी म्हटलं आता तुम्ही कुठे आहेत? तो म्हणला घरी. लवकर माझ्या घरी तुला नवी घेऊन देतो, पण ते परत काढू नको फटफटी. सत्कर्मातल्या सहभागाने ते सत्कर्म करणाराची तेजस्विता म्लान होणार नाही याची काळजी आधार देणाऱ्यांनी घ्यावी. नाहीतर करू नका. माऊली त्याला जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ आहे. विठ्ठला गुरु माऊली मला सांभाळते, मला आधार देते, माता आकार देते, पिता गुरु आमची कुळदेवता. आम्ही पूजा करायला आमची पूज्य तीच आहे. ज्ञानोबारांनी त्याचं वर्णन केलंय. विठ्ठला विठ्ठला गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरुमाय गुरुपिता गुरु पूजे विण परवता मार्गुनेने. आम्ही पूजायचं तर त्यांनाच पूजणार, दुसरं पूजणार तरी कोणाला? आमच्यासाठी ते पूज्य आहेत, बाकी सगळं पूज्य आहे. विठ्ठला विठ्ठला. हो मग गुरु तुमची माता आहे, गुरु पिता आहे. तुम्ही पूजता ते फक्त गुरुलाच पूजता. महाराज म्हणतात हो. आणि ज्यांना आम्ही पूजतो आम्ही निश्चिंत का? अडचणी सदृश स्थितीमध्ये आम्हाला राखण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे दुसऱ्याच्या. साकडे किंवा घोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे ते मला सांभाळतात. आणि गुरुतत्व हे ज्याच्या सोबत आहे त्याचा मार्ग हा निर्विकार राहतो, निर्विकार होतो. वेळोवेळी मधल्या काळात या गुरुभक्तीवर नाना तऱ्हेची आक्रमणं येतच राहतात. 2 वर्षापूर्वी आमच्या मुंबईत काही पोरांनी गुरुपौर्णिमा साजरी केली, गुगलची पूजा केली. गुगळे महाराज GOOGLE. त्यांनी पाठवलं म्हणे आम्ही गुगलची पूजा केली. म्हटलं का? काही माहिती तुम्ही त्याला विचारा, सर्च मारा, लगेच डाटा हजर. म्हटलं तरी पण गुरु पाहिजेच. तर कशाला पाहिजे? म्हटलं त्याचं कारण आहे. गुगल गुरु आहे म्हणजे तुम्ही विचाराल ती माहिती तुम्हाला तो देतो, पण गुगलवर टाईप काय करायचं हे सांगणारा कोणीतरी लागतो, तो गुरु आहे. गुगल माहिती देतं पण मग सर्च काय करायचं? कारण गुगलवर तुम्ही टाईप काय करणार हे तुम्ही कोणत्या टाईपचे आहात यावर अवलंबून आहे. विठ्ठला आमच्या मुंबईला एक प्रवचनकार होते महाराष्ट्री, बाबा बेलसरे, KV बेलसरे. फार नामनिष्ठ साधू, मालाडला राहायचे, दर रविवारी प्रवचन करायचे आणि पक्के नामधारक. त्यांच्या खोलीत नामाचं आभामंडल तयार झालं होतं, ऑरा. त्या खोलीत जर कोणी जाऊन आला तर त्याच्यावर आठवडाभर नामाचा प्रभाव राहायचा. खोलीला एवढी खोली असावी. विठ्ठला आता फार खोलीत बसत नाही. त्या बाबा बेलसरेंना जे कृष्णमूर्तींचे एक अनुयायी भेटले
आणि त्यांनी बाबा वेलसरेंनी सांगितलं, जे कृष्णमूर्ती असं म्हणतात गुरुची काही गरज नाही. आता एखाद्या महापुरुषाचं तात्कालिक एखादं वाक्य असं तुकडे करून आणायचं आणि मग ते त्यांचं मत आहे म्हणून मिरवायचं, ह्या अनुयायी मोठा प्रॉब्लेम करत असतात. त्यांनी सांगितलं जे कृष्णमूर्ती म्हणतात गुरुची काही गरज नाही. बाबा वेलसरे हसले आणि म्हणाले, फार छान म्हणतात हो तुझ्या म्हणण्याप्रमाणे की गुरुची काही गरज नाही, पण मग गुरुची काही गरज लागत नाही हे तुम्ही ज्याचं ऐकलं तो तर तुमचा गुरु झालाच ना विठाला. लागत नाही हे सांगायला पण जो लागतो त्याला गुरु म्हणतात. आणखी सोपं बोलू, हे सगळं उडवून लावणं फार बरं आहे. परंपरा संस्कृती किती प्रतिकूलताला झेलून समर्थपणे उभे आहेत. हे कशाला पाहिजे, ते कशाला पाहिजे, हे कशाला करायचं, ते कशाला करायचं, किती गोष्टी आपण उडवून लावणार आहोत. पुन्हा तर त्या जन्माला येतात. चांगलं पीक शेतात आलं नाही की मग बेशरम उगवतं विठ्ठल. गुरुभक्तीची दिव्य परंपरा आहे ना. ते म्हणाले नाही तिथं ते करावंच लागेल, ती पूजा असलीच पाहिजे. गुरु रक्षी मागे पुढे. माझं या बाबतीत एक मत असं आहे, ठीक आहे, कारण सध्या एक तो जॉनर आहे ना नव्या पिढीत, आम्ही काही करू शकतो. मसल काय, मनी माइंड अँड मसल, त्या अशा जोरात असतात ना, असं वाटतं हे मसल देंगे. मसल गुरु नसल्यावर मसल मसलायलाच वापरला जातो विठाला. आयुष्यात मोठं व्हायला गुरु लागतो का नाही मला माहित नाही, पण मोठं झाल्यावर मोठं राहण्यासाठी गुरुच लागतो, दुसरा पर्याय नाही. ते ज्ञान, तो विचार, ते वैभव हे गुरुतत्व नसेल तर ते शोभत नाही. त्यामुळे गुरु रक्षी मागे पुढे. हे मागेन पुढे म्हणजे काय जरा सोपं सांगू का. शिष्य जेव्हा कार्यकर्तृत्वाच्या शिखरावर असतो, म्हणजे जेव्हा तो पुढे पुढे असतो, तेव्हा तो तिथून खाली येऊ नये, तिथून तो मागं त्याची पिछाट होऊ नये म्हणून शिष्य जेव्हा पुढे पुढे निघतो तेव्हा गुरु तेव्हा त्याच्या मागे उभे राहतात. रामकृष्ण परमहंस जेव्हा स्वामीजी अमेरिकेत गेले, भारतातल्या लोकांना अमेरिकेतून जाऊन आल्याशिवाय ऐकावंसं वाटलं नाही तेव्हाही. स्वामीजी जेव्हा प्रवचन करायचे तेव्हा एका छायाचित्रकाराने स्वामीजींना त्यांचा एक काढलेला फोटो दाखवला. असं त्यांच्या त्या जीवनचरित्रातल्या लिखाणामध्ये सापडलं. त्या चित्रकाराने विचारलं की तुम्ही जेव्हा बोलत असता तेव्हा तुमच्या मागे एक दिव्य अशी आकृती माझ्या निदर्शनास आली, मला याचं मर्म कळेल का. जेव्हा त्या छायाचित्रकाराने त्याने जे पाहिले ते सांगितलं तेव्हा स्वामी विवेकानंदांच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहिले. का, मला हे काम करायला पाठवताना, मला जगाच्या समोर, मला जगाच्या पुढे उभं करताना माझ्या गुरुने मला वाऱ्यावर सोडलं नाही, मला पुढे उभं केलं, तेव्हा ते माझ्या मागे उभे राहिले. जरा सोपं बोलू, एखादं कार्य करायला पुढं चालला आणि अचानक त्याच्या जीवनात पिछेहाट सुरू झाली ना, समजायचं याच्याकडे सगळं होतं, फक्त याच्याकडे गुरुतत्व नाहीये विठाला. कित्येक माणसांचं जीवन असं पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं महाराज. एकच कारण, तुम्ही पुढे जायला निघालात ना, तुमच्या मागे गुरु नव्हते म्हणून. जरा सोपं बोलू, जेव्हा तुम्ही मागं पिछेहाट करायला निघता किंवा तुम्ही ज्या वेळेला मागे येऊ पाहता, आपत्ती तुमच्यावर आक्रमण करतात, त्यावेळेला गुरु पुढे उभे राहतात. आपण पुढा राहिला पायी कुपाठीशी घातला. ते पुढे थांबतात, सगळी आपत्ती ते झेलतात आणि आपल्या शिष्याचं रक्षण करतात. गुरु रक्षी मागे पुढे. पण का हो, हे सगळं ते काय काय करतात ते सांगितलं, तुम्ही काय करता ते सांगा ना. काया वाचा आणि मन गुरुचरणीचं अर्पण. माझ्या शरणागतीची माझे गुरुदेव ही एकच जागा माझ्या आयुष्यात आहे विठोबा. बोला बोला बोला.
गुरुमाता गुरुपिता गुरु आमुची कुलदेवता थोर पडता साकडे गुरुरक्षी मागे पुढे. गुरुसेवा काय असते 1-2 मिनिटात विचार सांगतो, थांबतो. पुढेही उपक्रम आहेत. ज्यांनी मला पूर्ण मार्गदर्शन केलं ते आमचे गुरुदेव पूज्य श्री मारुती ओमा. त्यांचे सद्गुरू भिवंडीतले फार श्रीमंत शांताराम भाऊ जयवंत. म्हणजे भिवंडी तेव्हा 3 जणांच्या मालकीची होती, कर्वे, घनवटकर आणि जयवंत. कामगारांचा पगार म्युन्सिपाल्टी यांच्याकडून उसने पैसे घेऊन करायची. विठ्ठला इतका श्रीमंत परिवार, इतका श्रीमंत परिवार. बरं, त्यांच्या घराण्यात पण माणसं झाली सगळी मोठी मोठी. चित्रपटसृष्टीची ज्याला कल्पना आहे, नलिनी जयवंत, शोभना समर्थ, हे भाऊरांचे नातेवाईक आहेत. इतका श्रीमंत परिवार. आणि मामा तिथं सेवेत रुजू झाले. बरं, हे भिवंडीच्या पहिल्या मेडिकल एजन्सीचे मालक. गुरूंनी सांगितलं देऊन टाक पार्टनरला, देऊन टाकली. मला काय करायचं केलं. ते जेवायला घालणार आहेत, झोपायला जागा, मला दुसरं लागतं काय. मला वाटतं एवढ्या गरजा असलेल्या माणसाला गुरुभक्तीत अडचण येत नाही. हे दुसरंवाले मोठी अडचण आहे. गुरुदेवांच्या सानिध्यात आल्यानंतर सगळी जबाबदारी ते सांभाळतात, परंतु आपल्या इच्छा कामना निराळ्या प्रांतातल्या असतात. ही गडबड आहे. जरा सोपं बोलू, गुरुभक्ती किंवा गुरु सेवा त्याला साधते ज्याचं साध्य गुरु आहे. गुरुला साधन बनवू नये, गुरुला साध्य मानावं. ज्याने गुरुला साध्य मानलं, गुरु त्याला गुरुच करून सोडतात. गुरुच करून सोडतात. गुरुला साधन मानलं की गडबड झाली. त्यांच्याकडून काही मिळवायचं नाही, जे मिळालंय त्याला घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचायचं, बस. ही गुरुभक्तीची रीत आहे. त्या सेवेत थांबताना आता फार ऐश्वर्यवान परिवार, सगळे श्रीमंत परिवार तिथं यायचे मुंबईपासूनचे. मामा त्या सेवेत राहताना त्यांच्या मनात एक दिवस एक विचार आला. आपण इथल्या सेवेत आहोत, इथं कितीतरी लोक येतात. न जाणो इथं आलेल्या थांबलेल्या समूहापैकी एखाद्या मुलीने जर मला पसंत केलं, मी तरुण आहे, देखणा आहे, आणि जर तिने मला पसंत केलं आणि जर विवाह करावा लागला तर माझी गुरुभक्ती अंतरेल. हा विचार मनात आला. महाराज त्यांनी बाहेर पडले भाऊरायांच्या घरातून. रस्त्यात खडीचा दगड असतो, त्यातला एक दगड उचलला आणि धाड दिशी आपल्या तोंडावर आदळला. वरचे 2 आणि खालचे 2, 4 दात पाडून टाकली एकाच फटक्यात. पूर्ण आयुष्यभर ते कुरूप होऊन राहिले. अन्न त्यांना चावायला सुद्धा अडचणी निर्माण व्हायच्या. नंतर तर दातही पडून गेले होते. मग मामा त्यावेळेला कडधान्य वगैरे जर पानात वाढलं तर ते खायचे आणि चोखून झाल्यानंतर ते माझ्या ताटात ठेवायचे. असा 10 वर्षे मला प्रसाद मिळाला. बाकी आपल्याजवळ काहीच नाही. विठ्ठला म्हणजे मी जर सुंदर राहिलो तर ती सुंदरता गुरुभक्तीला अडवेल. म्हणून दगडाने दात पाडून आयुष्यभर कुरूपता धारण केली.
म्हणजे त्या गुरुभक्तीला काही अडचणी येऊ नयेत म्हणून घेतलेले केवढे छोटे छोटे निर्णय त्यांच्या जीवनातले असतील. गुरु उगाच कोणालाही मागे पुढे रक्षी असा नाही अनुभव देऊ शकत हो. आमच्याही तेवढ्या भूमिका आमच्या सेवेच्या निष्ठा तिथपर्यंत जाव्यात. त्यांचं एक वाक्य आहे, ते म्हणाले गुरु तारक नाही, गुरु भाव तारक आहे. आमची त्यांच्या प्रति श्रद्धा काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्याला येणारं अकाली प्रौढत्व फार भयानक आहे. मला एक जण म्हणाला आमच्या गुरुला काही समजतच नाही. मी म्हटलं अगदी खरं आहे, तुझ्या गुरुला काहीच समजत नाही, कारण त्याला जर समजलं असतं तर एवढा बेईमान शिष्य घेतलाच नसता. गुरुला तुझ्या खरंच काहीच कळत नाही. माझ्या गुरुला ज्ञान नाही, एवढं ज्ञान देवाने देऊ नये बाबा. मी तिथं असा सामान्य होऊन पडून राहिलो पाहिजे. तेव्हा ह्या गुरुसेवेनं मी जो निश्चिंत आहे, नाथ महाराज म्हणतात तो त्यांच्या कृपेनं आहे, ते सांभाळतात म्हणून आहे. तसं आपल्या जीवनाला निश्चिंतता देणारी, आपल्याला सांभाळणाऱ्या या सगळ्या गुरुमाऊलींचं पूजन हा आमच्या ह्या परिवाराने आयोजित केलेला अध्यात्म प्रांतातला शिखर उत्सव आहे अशी माझी मान्यता आहे, अशी माझी धारणा आहे, अशी माझी श्रद्धा आहे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर एका जनार्दनी शरण गुरु एक जनार्दन, थोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे. सर्व आदरणीय वंदनीय पूजनीय मंडळीच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो. आणि ज्यांचं पूजन होणारी आहे ती सर्व गुरुमंडळी आणि या सभेचं या उपक्रमाचं केंद्रस्थान प्रेममूर्ती परमश्रद्धेय गुरुवर्य उल्हास बाबा. भगवंताला विनंती राहील, देवा तुझंच काम करण्यासाठी तुझी संसाधनं दीर्घकाळपर्यंत कार्यरत राहिली पाहिजेत. महाराजांना दीर्घ आयुर आरोग्य लाभू दे आणि त्यांच्या वाणीचा प्रसाद सर्वांना प्राप्त होऊन या जीवनामध्ये कायम ज्ञानाचा, प्रेमाचा, भक्तीचा प्रकाश पडू दे. ज्याने मी कोण आहे ह्या स्वरूपाची ओळख, स्वरूपाचं दर्शन आमचं आम्हाला घडेल. या गोड निमित्ताने माझ्याकडे ही सेवा आपण सोपवलीत आणि या गोड उपक्रमाचा एक भाग करून घेतलं याचा आनंद हृदयस्थ करतो. माऊली तुम्ही असाल, चिंचवडे भाऊ असतील, आदी करून सर्वच ही मंडळी आपण आयोजित केलेल्या उपक्रमाला आणि या आनंदाला हृदयस्थ करून शब्दांना विश्रांती देतो. विठ्ठल जय जय बोलिलेले क्षमा पराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. मंडली कवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ.